नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे सामान्य ज्ञानवरील काही इंटरेस्टिंग प्रश्न घेणार आहोत, जे तुम्हा सर्वांना आवडेल. आणि त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर आपला पहिला प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए नाशिक, बी छत्रपती संभाजीनगर, सी पुणे आणि डी अहिल्यानगर. तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. बघूया कोण कोण याचे बरोबर उत्तर देतात. तुमचा पुढील प्रश्न आहे: भारतात चांदीचे सर्वाधिक उत्पन्न कोठे होते? तुमचे ऑप्शन आहेत: एक गुजरात, बी राजस्थान, सी आंध्र प्रदेश आणि डी झारखंड. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. तुमचा पुढील प्रश्न आहे: असा कोणता देश आहे जो कधीही कोणत्या देशाचा गुलाम झाला नाही? तुमचे ऑप्शन आहेत: ए भूतान, बी नेपाळ, सी बांगलादेश आणि डी श्रीलंका. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेपाळ. तुमचा पुढील प्रश्न आहे: काळ्या रंगाचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए भारत, बी इंग्लंड, सी चीन आणि डी पाकिस्तान. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड. तुमचा पुढील प्रश्न आहे: कोणता पक्षी मैल दूरवरून आपली शिकार पाहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए पोपट, बी कावळा, सी शहामृग आणि डी गरुड. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गरुड. तुमचा पुढील प्रश्न आहे: काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए ऑक्सिजन, बी LPG, सी हायड्रोजन आणि डी नायट्रोजन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नायट्रोजन. तुमचा पुढील प्रश्न आहे: कोऱ्या चहात लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए त्वचारोग, बी फिट, सी कॅन्सर आणि डी पचन समस्या. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फिट. तुमचा पुढील प्रश्न आहे: कोणती पालेभाजी खाल्ल्याने त्वचेचा रंग उजळतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए गाजर, बी पालक, सी कोबी आणि डी मेथी. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गाजर. तुमचा पुढील प्रश्न आहे: जर वाहतूक सिग्नलवर लाल दिवा जळत असेल तर याचा अर्थ काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए हळू चला, बी गाडी थांबा, सी उजवीकडे वळा आणि डी वेगाने चला. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गाडी थांबा. तुमचा पुढील प्रश्न आहे: महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए मणिपुरी, बी कथक, सी लावणी आणि डी भरतनाट्यम. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लावणी. तुमचा पुढील प्रश्न आहे: कुतुब मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए जयपूर, बी मुंबई, सी दिल्ली आणि डी गुजरात. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेवासे.
तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात बांबू नृत्य प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए मेघालय, बी मिझोराम, सी नागालँड आणि डी मणिपूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिझोराम. तुमचा पुढील प्रश्न आहे, सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त कुठल्या राज्यामध्ये होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए गोवा, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश आणि डी आंध्र प्रदेश. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त पपईची शेती कुठे केली जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए गोवा, बी महाराष्ट्र, सी झारखंड आणि डी आंध्र प्रदेश. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश. तुमचा पुढील प्रश्न आहे, गरम दुधात हळद टाकून पिल्यास कोणता त्रास दूर होतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए जुलाब, बी पक्षाघात, सी सर्दी आणि डी पाठदुखी. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्दी. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात पहिली टॅक्सी सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई, बी बेंगलोर, सी गुजरात आणि डी दिल्ली. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेंगलोर. तुमचा पुढील प्रश्न आहे, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने कोणत्या आजाराचा धोका वाढतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए शुगर, बी मूतखडा, सी डायबिटीज आणि डी यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डायबिटीज. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या फळाची बी सापाचा विष पूर्ण उतरवते? तुमचे ऑप्शन आहेत: ए चिंच, बी लिची, सी काकोडा आणि डी जांभूळ. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी काकोडा. तुमचा पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध हावडा ब्रिज कोणत्या शहरात स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई, बी चेन्नई, सी नवी दिल्ली आणि डी कोलकाता. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोलकाता. तुमचा पुढील प्रश्न आहे, जास्त चिडचिड केल्याने शरीराचा कोणता भाग खराब होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए मूत्रपिंड, बी डोळा, सी यकृत आणि डी फुफ्फुस. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यकृत. तुमचा पुढील प्रश्न, मोदीजींनी नोटबंदीची घोषणा कधी केली होती? तुमचे ऑप्शन आहेत: ए 2 ऑक्टोबर 2015, बी 8 नोव्हेंबर 2016, सी 26 जानेवारी 2017 आणि डी 1 फेब्रुवारी 2016. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 8 नोव्हेंबर 2016. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.